माझे नाव निकिता आहे. मी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी होते आणि मी माझ्या आईचा श्वास घेण्याचं कारण होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी अशा घराचा प्रकाश होते जिथे फक्त हास्य होते. माझे डोळे कधीही ओले झाले नाहीत. आम्ही शहरात राहत होतो. माझ्या वडिलांचा प्रॉपर्टी विक्री करण्याचा व्यवसाय होता. आम्हाला आमच्या आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासली नाही. शाळेपासून ते प्रत्येक छंदापर्यंत माझे वडील त्यांच्या डोळ्यांच्या पापण्यांवर माझे लाड पूर्ण करायचे. माझी आई माझ्या सावलीसारखी होती. घरात प्रत्येक शब्द माझाच चालत होता. माझी प्रत्येक गोष्टीची चिंता त्यांनाच होती. मी माझ्या BAच्या दुसऱ्या वर्षात होते. प्रत्येक दिवस एक नवीन आशेने फुलत असे. तो दिवस देखील एक सामान्यच दिवस होता. आई आणि पप्पा औषध घेण्यासाठी रुग्णालयात जात होते. मी कॉलेजमध्ये होते. मला जेव्हा फोन आला तेव्हा मला सुरुवातीला समजलंच नाही, कारण मोबाईलचा आवाज अस्पष्ट होता. नंतर मला कोणीतरी सांगितलं की तुझ्या आईवडिलांचा अपघात झाला आहे. मी ताबडतोब रुग्णालयात पोहोचले. कानावर पडणारे आवाज ऐकून मी स्वतःला सावरलं. मी रिक्षाने रुग्णालयात धाव घेतली होती. तिथे पोहोचताच माझ्या आयुष्यातील पहिली जखम माझ्या छातीत घुसली. पप्पांचे शरीर पांढऱ्या चादरीने झाकलेले होते. ते आम्हाला सोडून गेले होते. हे सर्व दृश्य पाहून माझा आवाज माझ्या घशात अडकला होता. माझे हात थरथर कापत होते. जणू कोणीतरी माझा आत्मा हिरावून घेतला आहे. मी जोरात ओरडले, नाही बाबा, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ शकत नाही. मी रडत राहिले, पण मला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आई ICUमध्ये दाखल होती. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी मला बाजूला घेतले आणि म्हणाले, बेटा, त्यांच्या मेंदूवर खोलवर परिणाम झाला आहे. फक्त प्रार्थना कर. आता आपल्याला औषधांची गरज नाही. आपल्याला प्रार्थनांची गरज आहे. मी आईसोबत बसून रात्रंदिवस प्रार्थना करत राहिले. माझ्या प्रत्येक अश्रूत एकच प्रार्थना होती, देवा माझ्या आईला वाचव. मी एकटी राहू शकत नाही. पण कदाचित देवाने माझा आवाज ऐकणंच बंद केलं होतं. 5 दिवसांनी आई पण शांतपणे मला सोडून निघून गेली. तिने मला एकदाही आवाज दिला नाही. मला स्पर्शही केला नाही. आशीर्वादही दिला नाही. शेवटच्या वेळी माझ्या डोळ्यात आलेले अश्रू पण तिने पाहिले नाही. आईच्या अंत्यविधीच्या दिवशी मी स्वतःला ओळखू शकले नाही. माझे सुजलेले डोळे, विखुरलेले केस आणि सर्व नातेवाईकांचे दुःखी डोळे. माझे काका गावाहून आले होते. ते माझ्या वडिलांचे मोठे भाऊ होते. आईच्या पार्थिवाला खांदा लावताना माझे डोळे दारावर होते. कदाचित वडील आता परत येतील. कोणीतरी म्हणेल की हे सर्व स्वप्न आहे. पण असे काहीही घडले नाही. काकांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बेटा, तू इथे एकटी कशी राहणार? माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. माझ्या आयुष्याचा पाया एका झटक्यात कोसळला होता. काका मला त्यांच्यासोबत गावात घेऊन आले. बाबांच्या मृत्यूनंतर ते माझ्या डोक्यावरचा एकमेव आधार होते आणि मला वाटले की कदाचित हेच माझं नवीन घर असेल, जिथे काही वेळातच सर्व काही सामान्य होईल. गावात पोहोचताच ताईने माझे सर्व सामान एका छोट्या खोलीत ठेवले होते, ज्यामध्ये मेंढ्या आणि बकऱ्यांसाठी चारा ठेवला जात होता. ते माझं घर बनलं. ताईंजींनी पहिले शब्द सांगितले, ही रूम नेहमी स्वच्छ ठेव. मी गप्प राहिले, कारण काहीही बोलणे निरुपयोगी होते. मला माहीत होतं की ते त्यांचे घर आहे आणि आता मी त्यांच्याच इच्छेने तिथे बांधील आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सकाळी लवकर उठले तेव्हा ताईंनी मला स्वयंपाकघरात काम करण्यास सांगितले. ती म्हणाली, पीठ मळून घे आणि भाज्या शिजवण्यासाठी ठेव. माझ्या पाठीत दुखत आहे. आता मी सर्व काही केलं होतं. पीठ मळून घेतलं आणि भाज्या शिजवल्या. मला फक्त शांतपणे दिवस काढायचे होते. काही दिवसांनी परिस्थिती थोडी सामान्य झाल्यावर मी काकांना सांगितलं की मला माझं शिक्षण सुरू ठेवायचं आहे. जर तुम्ही परवानगी दिली तर मी खाजगी कॉलेजमध्ये फॉर्म सादर करेन. काकांनी वर्तमानपत्र उलटत डोके हलवले आणि म्हणाले, बेटा, तुला जर पुढे शिक्षण शिकायचे असेल तर तू तुझं शिक्षण पूर्ण कर. पण शहरात परत जाण्याचा विचारही करू नकोस. इथे गावातच काहीतरी कर. आम्ही तुला मदत करू. पण ताईंजींना हे आवडले नाही. संध्याकाळी ताई मला म्हणाल्या, तू किती अभ्यास करणार? तुझ्या वडिलांनी तुला पुरेसं शिकवलेलं आहे. आता काही कामं शिक. अभ्यास करून तुम्हाला जेवण मिळत नाही ना? आदर मिळतो. मी हळूच म्हणाले, पण मला नोकरी करायची आहे. काही क्षणांनी ताई म्हणाल्या की हे जर तुझ्या अभ्यासाचं ठिकाण नाही, तुझे काम करण्याचे हे ठिकाण आहे. सकाळी लवकर उठ, झाडू मार आणि पाणी भर. हे सर्व अगोदर शिक. दुसऱ्या दिवशी मी सविता मावशीच्या गावातील मुलाकडून खाजगी कॉलेजचा फॉर्म घेतला आणि ताईकडून पैसे घेतले. ताई माझ्यावर रागावल्या आणि म्हणाल्या, तू आतापासून पैसे मागायला सुरुवात केली आहेस? मोफत जेवण खाल्ल्यानंतर तुला आम्ही पैसे पण द्यावे लागतील का? मी काहीही न बोलता फॉर्म भरून परत पाठवला. मला माहीत होतं की ताई माझ्या अभ्यासावर खूप नाराज आहेत. घरात सर्व काही सुरळीत चाललं होतं, पण माझा कामाचा वाटा वाढतच जात होता. ताईंनी घरातील सर्व कामं माझ्यावर लादले होते. त्यांची मोठी मुलगी अमृता, जी माझ्याच वयाची होती,
ती नेहमी मोबाईलवर व्यस्त असायची. जर मी थोडीशी आळशी झाले तर ताई लगेच मला म्हणायच्या की तू राजकुमारी नाहीस, तू कोणतेही काम करणार नाहीस का? दुपारी सगळे जेवण्यात व्यस्त असताना मी मागे बसून उरलेलं अन्न खात असे. एके दिवशी स्वयंपाक संपला म्हणून मी भाकरीवर लोणचं लावलं, तेव्हा अमृता माझ्याकडे छेदणाऱ्या डोळ्यांनी पाहत म्हणाली, जर तुझी आई जिवंत असती तर मी तिलाही तेच उरलेलं अन्न खायला दिलं असतं. तिचं बोलणं ऐकून माझे हात थांबले. मी तिला काहीही उत्तर दिलं नाही आणि शांतपणे जेवण संपवलं. त्यानंतर मी भांडी धुण्यास सुरुवात केली. एके दिवशी वाटेत माझा जुना शाळेतील मित्र ऋषभ मला भेटला. त्याने निकिताला विचारलं, तुझा फॉर्म जमा झाला आहे, परीक्षेची तयारी कशी चालली आहे? मी सरळ उत्तर दिलं, हो, फॉर्म जमा झाला आहे, फक्त अभ्यास करणं मला थोडं कठीण वाटत आहे. मी आल्यानंतर मी ताईसमोर आणि काकासमोर त्याचा उल्लेखही केला नाही. पण संध्याकाळी ताईंनी विचित्र शब्दात मला विचारले, निकिता, काल वाटेत तुझ्याशी बोलत असलेला तो मुलगा कोण आहे? मला आश्चर्य वाटलं. ताई म्हणाल्या, निकिता, तो मुलगा कोण आहे, सांगणार आहेस का? तेव्हा मी म्हणाले, तो माझा जुना वर्गमित्र होता, तो मला अचानक काल भेटला. ताई म्हणाल्या की इथे गावात लोकांना शब्दांपेक्षा जास्त डोळे असतात. भविष्यात कोणत्याही अनोळखी मुलाशी तू इथे बोलू नकोस, नाहीतर तुझी जीभ कापून टाकेल. त्या दिवशी मला पहिल्यांदाच जाणवलं की मी आता फक्त अनाथच नाही, तर मी एक अशी मुलगी झाली आहे जिला संशयास्पद नजरेने वाढवले जाते. एका संध्याकाळी मी स्वतःसाठी एक जुना सूट काढला, जो आईने शेवटच्या वेळी माझ्यासाठी शिवला होता. मी तो सूट घालून बसले होते, तेव्हा अमृता मला म्हणाली, आई, ह्या शहरातील मुलीला इथे का आणले आहे? ती मला तिचे हे सुंदर कपडे दाखवून काय सिद्ध करणार आहे? मी त्या बदल्यात तिला काहीही बोलले नाही. मी फक्त आत गेले आणि तो सूट परत काढून ठेवला. त्या संध्याकाळी ताई आणि काका काही महत्त्वाच्या कामासाठी दुसऱ्या शहरात गेले होते. जाताना काकाने मला सांगितलं होतं, निकिता, तुला काही हवं असेल तर सांग, घरी एकटीच आहेस, स्वतःची काळजी घे, काही लागलं तर मला फोन कर. पण माझ्याकडे फोनही नव्हता. ताईच्या उपस्थितीत मी त्यांना कसं काही मागू शकते? ताई निघताच ताईचे शब्द कठोर आणि कडक झाले. सकाळी लवकर उठ, नाश्ता तयार कर, भांडी घास, अमृताचे कपडे धु, सर्व काही माझ्यावरच त्यांनी सोपवलं गेलं. एके दिवशी जेव्हा मी अमृताचा गणवेश इस्त्री करून थकले, तेव्हा ताईंनी ओरडून मला विचारले, निकिता, तू इथे कामासाठी आली आहेस, विसरू नकोस, तू काही शहराची राजकुमारी नाहीस. मी म्हणाले, मी थोडी विश्रांती घेते ताई, नंतर मी राहिलेलं काम करेल. तेव्हा ताईने झाडू उचलला आणि माझ्यासमोर फेकला आणि म्हणाल्या, इथे कोणालाही विश्रांती मिळत नाही, विशेषतः तुमच्यासारख्या अनोळखी घरातील पाहुण्यांना तर अजिबातच नाही. शहरात राहण्याचे माझे स्वप्न गावातील एका खोलीत पुरले जाणार आहे, याची मला कल्पना नव्हती. काका 3 आठवड्यांनी परतले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि चिंता स्पष्ट दिसत होती. येताच त्यांनी खोलीतील सर्व कुटुंबियांना बोलावले. मीही एका कोपऱ्यात शांतपणे बसले होते. तेव्हा काका बराच वेळ गप्प बसले. नंतर उसासा टाकत म्हणाले, माझा व्यवसाय बुडाला आहे, दुबईतील परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. ताईंनी लगेचच तोंडावर हात ठेवला आणि आश्चर्याने त्या म्हणाल्या, वा, आमच्यावर दया कर, आम्ही तुझ्या भरोशावर या व्यवसायात सर्व काही गुंतवलं आहे. काकांनी माझ्याकडे पाहिलं आणि हळुवारपणे म्हणाले, बेटा, शहरात तुझ्या वडिलांनी बांधलेलं घर अजूनही तुझ्या नावावर आहे. जर आम्ही ते घर विकलं तर कदाचित कर्जाचा काही भाग माफ होईल. मी गप्प राहिले, कारण ते घर माझ्या वडिलांचे शेवटचे स्मृतिचिन्ह होते. पण त्यांच्या डोळ्यात दिसणारी असह्यता पाहून माझे हृदय वितळले. मी हळूच काकांना म्हणाले, जर घर विकल्याने तुमचा भार हलका होत असेल तर ते विकून टाका. काकाने माझा हात धरला आणि म्हणाले, निकिता, तू खूप चांगली मुलगी आहेस, तुझ्या वडिलांनाही तुझा खूप अभिमान वाटत होता. पुढच्या आठवड्यातच कागदपत्र तयार झाली. शहरातून खरीददार येत होते. मला एकदाही काकांनी ते कागदपत्र दाखवले नाही. तिथे बसून घर विक्रीचा व्यवहार सुरू झाला. मी कागदपत्रांवर सह्या केल्या आणि काकांनी पैसे घेतले. ते म्हणाले, मी सर्व काही सांभाळेल, तू काळजी करू नकोस. त्या रात्री ताईंनी पहिल्यांदाच माझ्यासाठी त्यांची जीभ मऊ केली होती. त्या म्हणाल्या, निकिता, तू आमच्यावर खूप उपकार केले आहेस, कठीण काळात तू आम्हाला साथ दिली आहेस. खरं तर हा व्यवसाय आमचा स्वतःचाच आहे. मला वाटले की कदाचित आता परिस्थिती चांगली होईल, कदाचित तिचे माझ्याशी वागणेही बदलेल. पण दुसऱ्याच दिवशी काकांचे वागणे बदलले होते. तो बोलण्यातला मृदूपणा फक्त 1 दिवसासाठीच होता. नंतर तेच सल्ले, तेच आदेश. खरं तर आता त्यांचे वागणे खूप बदलले होते. मला पहाटे 4 वाजता उठवण्यात आले होते. मला उठून विहिरीतून पाणी भरायला जावे लागले. ताई म्हणाल्या होत्या की आज लाईट जाणार आहे,
त्यामुळे नळाचे पाणी बंद राहील. मी म्हणाले, अमृतालाही काही काम सांगा. मी रात्री उशिरा झोपले. त्या म्हणाल्या की अमृता तुझी मोलकरीण आहे का? तू तिला ऑर्डर देणार आहेस का? ताईंनी टेबलावर भांडी जोरात वाजवली होती आणि म्हणाल्या होत्या की आता कामाचा ताण दुप्पट झाला आहे, म्हणूनच तुला कामच करावे लागतील. शहरातील घर जे माझ्या हृदयाचा एक भाग होतं, ते घर आता काकांच्या खिशातील पैसे बनलं होतं आणि मला त्याचा काहीच फायदा झाला नाही. एके दिवशी अमृताच्या मैत्रिणी घरी आल्या, तेव्हा आम्ही स्वयंपाकघरात भाकरी बनवत होतो. अमृताने मला हाक मारली, चहा आण आणि चांगला बनव, नाहीतर सर्वांना तुझ्यावर हसण्याची संधी मिळेल. मी शांतपणे चहा बनवला, पण जेव्हा मी कप ठेवण्यासाठी गेले तेव्हा तिच्या एका मैत्रिणीने माझी थट्टा केली आणि म्हणाली की अमृता, ती तुझी मोलकरीण आहे का? तेव्हा अमृताने मोठ्याने हसली आणि म्हणाली, ती माझी मोलकरीण नाही, ती माझी अनाथ चुलत बहीण आहे. अमृताचे शब्द माझ्या कानात काचेसारखे टोचले. ती पुढे म्हणाली की अनाथ चुलत बहीण? तिच्याशी आमचे कोणतेही नाते नाही, फक्त ती या घरात आहे का तर आहे. संध्याकाळी मी धाडस एकवटलं आणि काकांना विचारलं, काका, मलाही या रकमेतून काही रक्कम मिळू शकेल का? मला खाजगी शिक्षणासाठी कोचिंग सेंटरमध्ये जायचं आहे. त्यांनी सांगितलं, सध्या ते कठीण परिस्थितीमध्ये आहेत, कर्ज फेडण्यात पैसे खर्च झाले आहेत, तरीही आपण पाहू. मी गप्प झाले. एके दिवशी ताईने माझ्या रूममध्ये जुने कपडे आणले आणि म्हणाल्या, निकिता, हे अमृताचे जुने कपडे आहेत, ते शिवून घे, उन्हाळा आला आहे. मी पाहिलं की तुझे काही कपडे फाटले आहेत, काहींवर तेलाचे डाग लागले आहेत, हे कपडे घालण्यासारखे नाहीत. मी आश्चर्याने म्हणाले, ताई, हे तर जुने अमृताचे कपडे आहेत ना? तेव्हा ताई म्हणाल्या, हो, तुझे काका आता कमवत नाहीत, ते कपडे घालण्यासारखे आहेत की नाही ते पहा, आम्ही तुला नवीन कपडे घेऊ शकत नाही. मी गप्प झाले आणि ते कपडे मी परत ठेवले. मी खोलीचं दार बंद केलं आणि शांत बसले. जर ते घर वाचवले असते तर मला हे सर्व मिळालं नसतं, पण मी केलेल्या त्यागाचं फळ फक्त अपमानाच्या स्वरूपात मला मिळालं. काका आता जास्त करून गप्प राहू लागले. कदाचित त्यांना माझ्याकडून त्यांनी काही हिरावून घेतले आहे याची कल्पना आली असेल. कदाचित ते विसरलेही असतील. आता त्यांचे लक्ष पुन्हा त्यांच्या व्यवसायावर होते आणि माझे अस्तित्व या घराच्या कामापर्यंत मर्यादित झाले होते. उन्हाळा सुरू झाला होता. गावात दुपारी कडक ऊन पडत होतं. कदाचित मी खूप घाम गाळला होता. माझ्या कपड्यांची अवस्था अतिशय बिकट झाली होती. माझा निळा सूट होता, जो आता खराब झाला होता. 2 कपड्यांचे रंग फिके पडले होते आणि एकदा विहिरीत पडल्यानंतर दुपट्टा त्याचं अस्तित्व गमावून बसला होता. एके संध्याकाळी जेवण केल्यानंतर सर्वजण बाहेर बसले होते. तेव्हा मी धाडस केलं आणि ताईंना म्हणाले, ताई, जर मला काही नवीन कपडे मिळाले तर मी ते स्वतः शिवून घेईल. त्यांनी माझ्याकडे असे पाहिले जणू त्या काहीतरी विचित्र बोलत आहेत आणि मग मोठ्याने हसत त्या म्हणाल्या, तुझ्यासाठी आणि कपडे? आता आमचे पैसे तुझ्या फॅशनवर खर्च होतील का? मी गप्प राहिले. जर तिने विषयच तिथे संपवला असता तर बरे झाले असते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिने अमृताचे फाटलेले जुने कपडे माझ्यासमोर फेकले आणि ती मला म्हणाली, हे घाल. कपड्यांसाठी एवढा गोंधळ करू नकोस. आमच्या घरात जे काही मिळेल ते तुला मिळेल. जर तुला वाईट वाटत असेल तर जंगलात जाऊन राहा. अमृता मागून आली, म्हणाली, बघ आई, आता कपड्यांची मागणीही सुरू झाली आहे. हल्ली मोलकरणीही आता राणी होऊ लागले आहेत. मी काहीच बोलले नाही. मी फक्त त्या कपड्यांकडे पाहत राहिले. मला माझ्या आईने सांगितलेली गोष्ट आठवली. ती म्हणाली होती, बेटा, कपडे ही माणसाची ओळख नाही, फक्त स्वच्छ आणि नीटनेटके असणे पुरेसे आहे. आई स्वतः प्रत्येक ऋतूत माझ्यासाठी 2-3 जोड्या नवीन कपडे खरेदी करायची. दिवाळी आणि होळीला माझ्याकडे सर्व रंगाचे कपडे, नवीन बूट, सुगंधित परफ्यूम असायचे. जेव्हा मला ते दिवस आठवायचे तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू यायचे, पण मी त्या अश्रूंना माझ्यावर नियंत्रण ठेवू दिलं नाही. मी ताईंनी दिलेले कपडे तिथेच सोडून माझ्या खोलीत निघून आले. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पुन्हा जुना फाटलेला सूट घातला तेव्हा ताईंनी मला विचारलं, निकिता, मी तुला दिलेले कपडे का घातले नाहीस? मी हळुवारपणे म्हटले, ताई, ते कपडे घालण्यासारखे नाहीत. तेव्हा ताई म्हणाली, ठीक आहे, मग काय घालण्यासारखं आहे ते आता तू ठरवशील का? तुझ्या वडिलांच्या कमाईने आपण तुला नवे कपडे खरेदी करू शकतो का? मग तिने माझ्या आईला मध्ये ओढले आणि म्हणाली, तुझी आई पण अशीच होती. ती नेहमी सुसंस्कृत आणि नाजूक असण्याचा देखावा करायची. तुझी आई आमच्या गावात 2 दिवसही राहू शकली नाही आणि तिच्या नवऱ्यासोबत शहरात निघून गेली. अमृता उठून हसायला लागली आणि म्हणाली, आई, तिला अजूनही स्वतःला शहराची राजकुमारी समजण्याची सवय काही सुटलेली नाही. मी डोळे खाली केले आणि उत्तर देणे मला निरुपयोगी वाटले.
तो दिवस माझ्यासाठी आणखी एक ओझं बनला. 3 दिवसांनी गावात कोणाचे तरी लग्न होतं. तेव्हा ताई आणि त्यांची मुलगी तयार होत होते. नवीन कपडे, बांगड्या, परफ्यूम, मेहंदी सर्व काही होतं. मी ताईंना विचारलं, ताई मी पण तुमच्यासोबत लग्नाला येऊ का? तेव्हा ताईंनी वरपासून खालपर्यंत माझ्याकडे पाहिलं आणि मग म्हणाल्या, तू या कपड्यांमध्ये येणार आहेस का? तुझ्यामुळे लग्नात आम्हाला आमचीच लाज वाटेल. मी फक्त डोके हलवले आणि शांतपणे स्वयंपाकघरात जाऊन काम करू लागले. ताई गेल्यानंतर भांडी धुताना माझा हात कापला, पण मी माझा हात पाण्याखाली धरला. मी आवाज केला नाही, काही नाही. माझा आवाज ऐकायला तिथे होतं कोण? त्याच रात्री जेव्हा सर्वजण घरी परत आले तेव्हा अमृताने माझ्याकडे एक पाकिट फेकलं आणि म्हणाली, हा एक बेबी केक आहे, तुलाच ते खावा लागेल, तू ते केक खा. लग्न कसं झालं हे तुला माहीत नाही. प्रथम मी ते पाकिट पाहिलं आणि त्यानंतर तिथेच ठेवलं. मला क्षणभर सगळं सोडून इथून पळून जावंसं वाटलं, पण मी कोणाकडे जाणार? या घरात मी फक्त एक शरीर होते जे कामासाठी ठेवलं होतं. आज सकाळी सर्वजण झोपले असताना मी माझ्या डायरीत लपवलेलं आईचं पत्र गुपचूप बाहेर काढलं. त्यात लिहिलं होतं की निकिता बेटा, कधीही कोणासमोर स्वतःला कुमकुवत समजू नकोस. तू माझं संगोपन आहेस, तुला कधीही कोणासमोर झुकू देणार नाही. मी ते पत्र माझ्या डोळ्यांसमोर ठेवलं आणि ठरवलं की आता मी गप्प राहणार नाही. अमृताच्या विनोदाने किंवा ताईच्या कडकपणाने मला राग आला नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा अमृताने पुन्हा तेच तिचे फाटलेले जुने कपडे माझ्यासमोर फेकले तेव्हा मी ते तिला परत केले. मी म्हणाले, जर तुला ते कपडे घालायचे असेल तर ते स्वतः घाल. ताई ओरडल्या आणि म्हणाल्या, तू काय म्हणालीस? मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाले, मी एक माणूस आहे, मलाही थोडा आदर आहे. जर तुम्ही मला आदर देऊ शकत नसाल तर माझा अपमान तरी करू नका. अमृता रागाने म्हणाली, मम्मी ती बकवास बोलू लागली आहे, तिला धडा शिकव. ताई माझ्या जवळ आल्या आणि त्यांनी माझ्यावर हात उचलला, पण मी मागे हटले आणि म्हणाले की तुम्ही मला मारू शकता, पण माझे प्रश्न आता संपणार नाहीत. तुम्ही माझ्या वडिलांचे घर विकून माझ्यावर उपकार केले नाही. आता आदराच्या नावाखाली या उपकाराची परतफेड काही करू नका. खोलीत शांतता पसरली होती. कदाचित त्यांना माझं एवढं बोलणं अपेक्षित नव्हतं. त्या दिवशी मी ठरवलं होतं की मी एकतर सन्मानाने जगेन किंवा मरेन. पूर्ण शांततेत 3 दिवस गेले होते. माझ्या उत्तरानंतर ताईने माझ्यासोबत बोलणे थांबवले होते. अमृताने जेवणात मीठ घातले नव्हते आणि संध्याकाळी ताईंनी मला फटकारले. त्या म्हणाल्या, आता तुझी जीभ लांब झाली आहे, तू तुझे काम विसरत आहेस. अभ्यास करून तुला मानसिक आदर कसा मिळेल? मी उत्तर दिले नाही, पण त्या संध्याकाळच्या शांततेत काहीतरी वेगळेच होते. काका 1 तासासाठी घरी आले होते. ते त्यांच्या ऑफिसमधील कोणाला तरी भेटले आणि लगेच परत गेले. जेवणानंतर मी भांडे धुवत असताना मला अमृताचा आवाज आला. ती म्हणाली, अभिनंदन, तुझं नशीब उघडलं आहे. तू सरपंचाच्या मुलाशी बोलली आहेस का? मी भांडी धुणं बंद केलं. मी म्हणाले, तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा अमृता मला टोमणे मारणाऱ्या स्वरात म्हणाली, तुझ्या लग्नासाठी एक प्रस्ताव आला आहे. तुझ्या ताईने लग्न तुझं फिक्स केलं आहे. तू कुठल्या तरी हवेलीत जात आहेस. आता तू या घरची मोलकरीण नाहीस, तर वधू असणार आहेस. मी लगेचच ताईंना विचारलं की हे खरं आहे का? ताईंनी माझ्याकडे न पाहता उत्तर दिलं, हो. आणि आता आणखी प्रश्न काही विचारू नकोस. सरपंच स्वतः त्यांच्या मुलासाठी तुझा हात मागण्यासाठी आले होते. ही खूप आदराची बाब आहे. मी मध्येच बोलले आणि म्हणाले, सरपंचाचा मुलगा ईशान वेडा आहे. सर्वांना माहीत आहे की त्याने त्याच्या पहिल्या पत्नीला मारले होते. मी मोठ्या आवाजात उत्तर दिले. तेव्हा ताई म्हणाल्या, तुझी जीभ सांभाळ. त्यांची पत्नी कुमकुवत होती. काही वेगळ्या कारणाने तिचं निधन झालं होतं. मी म्हणाले, तुम्ही कोण आहात हे ठरवणारे? मी काकांचा मुलगा गणेशसोबत बोलायचं ठरवलं होतं. मी त्यांना सगळं काही सांगितलं. गणेश दादा, तुम्ही काही का बोलत नाहीत? मी वेड्या माणसाशी लग्न करणार नाही. ही क्रूरता आहे. तो शांत बसला आणि डोळे खाली करून सिगारेट ओढत राहिला. त्याची शांतता ओरडण्यापेक्षा जास्त अत्याचारी होती. ताईंनी माझं मनगट धरून हलवलं आणि म्हणाल्या, मी जे काही निर्णय घेतला आहे तो निर्णय ठाम आहे. सरपंचाच्या घरातून लग्नाचा प्रस्ताव आहे. तुझ्यासाठी एखादा राजकुमार येणार नाही. तू तिथे अगदी सुरक्षित राहशील. तुमच्यासारख्या मुली अशाच घरात वाढल्या जातात. मी गणेशदादाच्या पायाशी हात जोडले. जणू माझ्या आत आग लागली आहे. मी म्हणाले, दादा फक्त एकदा माझ्यावर दया करा. मला कुठेही पाठवू नका. मी सर्व काही सहन करेन. तुम्ही जे काही म्हणाल ते मी सहन करेन. पण मी त्या वेड्या माणसाशी लग्न करणार नाही. तो मला मारेल. गणेशदादाने क्षणभर माझ्याकडे पाहिले.
मग त्यांनी दूर पाहिले आणि ताई लगेच म्हणाल्या, कोणीही तुझ्याशी लग्न करण्यासाठी इतक्या विनंत्या केल्या नसत्या जितक्या आमच्यासमोर तो सरपंचाचा मुलगा करत आहे. त्या रात्री माझे चप्पल माझ्या घराच्या बाहेर राहिले होते. मी खोलीत परत आल्यावर ताई माझ्या मागे खोलीत आल्या आणि त्या म्हणाल्या, तू पळून जाण्याचे स्वप्न पाहत आहेस का? त्यानंतर ताईने दार बंद केले, मला बसवलं आणि माझ्या पायाला बांधलं. ती म्हणाली, आता पाहूया तुला कोण वाचवतं. मला ओरडायचे होते पण माझा आवाज थांबला होता. माझे हात बांधले होते आणि माझे पाय सुन्न पडले होते. दाराबाहेर थांबलेली अमृता आणि तिची धाकटी बहीण हसत होत्या. मला ऐकू येत होतं. ती म्हणत होती की उद्या ही वधू होईल आणि आज ती कैद झाली आहे. हे एखाद्या चित्रपटाच्या दृश्यासारखंच वाटत होतं. त्यांचे शब्द ऐकून माझा श्वास वेगवान झाला होता. मी शांतपणे छताकडे पाहिलं. तिथे काहीही नव्हतं. ना कोणतीही आशा होती ना कोणतीही प्रार्थना. सकाळी ताईंनी दार उघडले आणि मला म्हणाल्या, निकिता, आज तुझं लग्न आहे. आपल्याला हवेलीत जायचं आहे. तिथे सर्व तयारी झाली आहे. मी थरथर कापत म्हणाले, मला जायचं नाही. जर तू गोडीने आलीस तर तुझं लग्न होईल आणि नकार दिला तर तू मरशील. ताई, मी नकार देणार नाही. अमृताने मला लाल कपडे दिले आणि ती म्हणाली, हे घाल. आता नंतर तुला हे मिळणार नाहीत. मी आंघोळही केली नाही, केसही विंचरले नाही. मी फक्त कपडे घातले. मला हवेलीत नेण्यात आले. मी गाडीच्या काचेतून बाहेर पाहत राहिले. रस्त्याच्या प्रत्येक वळणावर असे वाटत होते की माझ्या जगण्याचे दरवाजे बंद होत आहेत. मी हवेलीच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच मोलकरीण डोळे मोठे करून हळुवारपणे म्हणाली, लग्न हिचंच आहे का? तेव्हा दुसरी मोलकरीण म्हणाली, या अगोदरची मुलगी 2 महिन्यात वारली आहे. मला माहीत नाही आता या गरीब मुलीचं काय होईल. मी सर्व काही ऐकलं होतं पण काहीही बोलले नाही. पंडितजी बसले होते. मी डोके खाली केले होते. माझ्या डोक्यावर पदर घातला होता. मला काहीही दिसत नव्हतं आणि नंतर हळूहळू लग्नाचे प्रत्येक विधी पार पडले. मी माझे हृदय बंद करून आणि ओठ दाबून सर्व विधी पार केले. ताई दूर उभ्या राहिल्या आणि समाधानाने माझ्याकडे पाहत होत्या. जणू काही त्यांचा करार पूर्ण झाला आहे. मला माहीत नव्हते की आज माझा लग्नाचा दिवस आहे की माझ्या मृत्यूचा दिवस आहे. लग्नानंतर मला परदेशात नेण्यात आले. ती एक मोठी खोली होती ज्यामध्ये सर्वत्र लाल आणि सोनेरी रंग होता. भिंतीवर जुने फोटो होते आणि मध्यभागी एक जड पलंग होता. कार्पेट इतकं मऊ होतं की माझे पाय घसरू लागले. पण माझ्या मनात भीती भरलेली होती. दासी आली आणि म्हणाली, मॅडम, ही तुमची खोली आहे. ईशान भैया थोड्या वेळाने येणार आहेत. मग ती दार बंद करून निघून गेली. मी आजूबाजूला पाहिलं. खोलीच्या बाजूला एक लाकडी कपाट होतं ज्यावर काही परफ्यूमच्या बाटल्या आणि पुस्तकं ठेवलेली होती. दुसऱ्या बाजूला एक लहान टेबल होता ज्यावर एक फोटो ठेवला होता. कदाचित एखाद्या वृद्ध व्यक्तीचा असावा. सर्व काही व्यवस्थित ठेवलं होतं. सर्व काही स्वच्छ दिसत होतं. पण मला कुठेही शांतता सापडत नव्हती. मी बेडच्या एका कोपऱ्यावर बसले होते. मला माझे कपडे अजूनही जड वाटत होते. डोक्यावरून दुपट्टा वारंवार पडत होता. पण केसांमधील पिन मला टोचत होती. प्रत्येक क्षण जड वाटत होता. केव्हाही दार उघडेल आणि तो वेडा आत येईल. बाहेरून पावलांचा आवाज ऐकू येत होता. कोणीतरी येत होतं. माझं हृदय धडधड करू लागलं आणि मी धापा टाकू लागले. दार हळूहळू उघडले आणि गंभीर चेहऱ्याचा एक मुलगा आत शिरला. त्याने स्वच्छ आणि साधे कपडे घातले होते. त्याचे डोळे जमिनीवरच होते. त्याने येऊन दार बंद केले. त्याचे बूट काढले आणि तो बेडच्या दुसऱ्या बाजूला येऊन बसला. काही क्षण शांततेत गेले. तो हळुवारपणे म्हणाला, तुम्हाला भीती वाटते का? मी वर पाहिले की माझ्यासमोर बसलेला माणूस मला वेडा दिसत नव्हता किंवा तो जनावरही दिसत नव्हता. तो पूर्णपणे सामान्य माणूस होता आणि इतरांसारखा साधा आणि दिसायला सोपा होता. तो म्हणाला, मी काहीही बोलणार नाही, तुम्ही आराम करा. आणि तो स्वतः शांतपणे दुसऱ्या बाजूला वळून बसला. मला विश्वासच बसत नव्हता की हा तोच ईशान आहे ज्याबद्दल सर्वजण म्हणत होते की तो एक वेडा माणूस आहे ज्याने त्याच्या पहिल्या पत्नीची हत्या केली आहे. मी हळुवारपणे विचारलं, तू ईशान आहेस का? त्याने मान हलवली आणि हो म्हटले. मी म्हणाले की लोक म्हणतात की तू वेडा आहेस. तो पहिल्यांदा हसला आणि म्हणाला, हो, लोक असं म्हणतात आणि कदाचित ते म्हणतही राहतील. मी डोळे खाली केले. माझ्यात बोलण्याची हिंमत नव्हती. काही वेळाने तो उठला आणि पुस्तकांकडे गेला. एक पुस्तक काढलं आणि वाचू लागला. कोणताही आवाज नव्हता. रूममध्ये शांतता पसरली होती. मला असे वाटले की मी तिथे नाही. फक्त खोलीत पंख्याचाच आवाज येत होता आणि पुस्तकांच्या पानांची हलकीशी खरडपट्टी ऐकू येत होती. वेळ निघून गेला आणि मी आश्चर्यात हरवून गेले.
माझ्या मनात प्रश्न निर्माण होत होते, पण बोलण्यासाठी माझी जीभ उचलत नव्हती. हा काही नवीन खेळ आहे का? खरोखर यामागे काहीतरी वेगळे लपलेले आहे का? दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले तेव्हा तो निघून गेला होता. मोलकरीण आली आणि मला म्हणाली, ईशान भैया दररोज सकाळी लवकर फार्म हाऊसवर निघून जातो. आता संध्याकाळीच तो परत येतो. मी हळुवारपणे विचारलं, इथे लोक त्याच्याबद्दल असं का बोलतात? मोलकरणीने विषय बदलला आणि म्हणाली, मॅडम, प्रत्येकाची बोलण्याची वेगळी पद्धत असते. आपण कोणाच्या तोंडावर हात ठेवू शकत नाही ना. तुम्हाला वेळेनुसार सर्व काही समजेल. दिवस असेच जाऊ लागले. ईशान दिवसा दिसत नव्हता. तो रात्री येऊन शांतपणे पुस्तकं वाचत असे. तो काहीच बोलत नव्हता. कोणत्याही कामाचा तो आग्रही करत नव्हता. कधी तो चहा मागत असे तर कधी तो शांतपणे गाणे ऐकत असे. एके दिवशी तो बाहेर बसला होता तेव्हा मी त्याच्या खोलीत सर्व काही काळजीपूर्वक व्यवस्थित केलं. कपाटात कपडे त्याच्या जागीच ठेवले होते. बूट एका ओळीत ठेवले होते. टेबलावर सर्व काही व्यवस्थित होतं. मी पाण्याचं भांडं हलवलं तेव्हा तो लगेच वळला आणि म्हणाला, कृपया मी तुम्हाला आत्ता सामानाची जागा बदलली ते सामान तिथेच ठेवण्याची विनंती करतो. तो हळुवारपणे म्हणाला, मी माझ्या वस्तूंची जागा बदलत नाही, अन्यथा मला गुदमरल्यासारखं वाटतं. मग मला पहिल्यांदा वाटलं की हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे. कदाचित हे वेडेपणा नाही, हे काहीतरी वेगळंच आहे. ते एखाद्या मानसिक स्थितीचा परिणाम आहे. मी ठरवलं होतं की मी गप्प राहून सर्व काही समजून घेण्याचा प्रयत्न करेन. रात्री तो झोपलेला असताना मी गुपचूप कपाटात डोकावलं. तिथे एक जुनी डायरी ठेवली होती आणि तिथे एक प्रिस्क्रिप्शन स्लिप देखील होती. मी ती वाचण्याचा प्रयत्न केला, पण अचानक मला दाराचा आवाज ऐकू आला. मी लगेच मागे हटले. माझे हृदय धडधडत होते. पण तो काहीच बोलला नाही. फक्त पाणी प्याला आणि पुन्हा झोपला. आता माझी भीती कमी होत होती आणि मनातले प्रश्न वाढत जात होते. हा मुलगा जो सर्वांच्या नजरेत वेडा आहे, इतका बेफिकर आणि इतका शांत का आहे? नक्कीच काहीतरी आहे जे मला स्वतःला कळायला हवं. जेव्हा तो खोलीत आला तेव्हा मला मृत्यू माझ्या समोर उभा असल्याचे आढळले. पण कदाचित हे मृत्यू नव्हतं. ते काहीतरी नवीन वास्तव होतं जे अद्याप पूर्णपणे उघड झालं नव्हतं. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी ईशानने मला नाश्त्यासाठी बोलवलं होतं. तो जेवणाच्या टेबलावर बसून वर्तमानपत्र वाचत होता आणि त्याच्यासमोर नाश्ता व्यवस्थित मांडलेला दिसत होता. त्यात ब्रेड, दूध देखील होतं. त्याने वर्तमानपत्रातून वर पाहिलं आणि म्हणाला, तू बस, मी चहा बनवून देतो. मी शांतपणे खुर्ची ओढली आणि बसले. तो माझ्याकडे एक विचित्र प्रकारच्या नजरेने पाहत होता. मी त्याच्या भावना व्यक्त करू शकत नव्हते. त्याचे वागणे अगदी सामान्य होते. जणू काही दोन ओळखीचे लोक त्यांच्या नित्यजीवनामध्ये एकाच ठिकाणी राहत आहेत. ईशानने अचानक मला विचारले, तुला इथे काही अडचण आहे का? मी साधं उत्तर दिलं, नाही. तो म्हणाला, तुला काही अडचण येत असेल तर मला सांग. माझी आई बहुतेक वेळा हवेलीतच राहते आणि तिचे काही शब्द तुम्हाला कठोर वाटू शकतात. मी म्हणाले, पण तुझी आई आत्तापर्यंत माझ्याशी काहीच बोललेली नाही. मी खरं सांगितलं होतं. ईशान थोडा हसला आणि म्हणाला, हे बरं आहे. त्याच्या डोळ्यात खूप वेगळे चित्र दिसत होते. जणू तो सगळं मूल्यांकन करत होता. पण तो काहीच बोलला नाही. तो नियंत्रणाबाहेरही जात नव्हता. ओरडतही नव्हता किंवा काहीही तोडत नव्हता. तो पूर्णपणे सामान्य आणि गंभीर मुलगा होता. मी त्याच्या सवयी दररोज लक्षात ठेवू लागले. तो सकाळी लवकर उठायचा, शांतपणे तयार व्हायचा, पुस्तकं बॅगेत ठेवायचा आणि फार्म हाऊसवर निघून जायचा. जेवणासाठी परत येत नसायचा. रात्री लवकरच झोपायचा. त्याची प्रत्येक कृती पाहून माझ्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले. एके दिवशी तो झोपेत असताना मला पुस्तकांच्या कपाटाखाली एक जुनी पेटी दिसली. मी ती पेटी उघडली तेव्हा आत एक प्रिस्क्रिप्शन होतं. त्यात काही हॉस्पिटल रिपोर्ट्स आणि एक नोटबुक होतं. रिपोर्टनुसार तो लहानपणी मानसिक दबावातून गेला होता, पण त्यात वेडेपणाची काहीही लिहिलेले नव्हते. नोटबुकमध्ये लिहिलं होतं, मला ते स्पष्ट दिसत नव्हतं, म्हणून मी ते वाचणं थांबवलं. त्या शब्दांनी मला थांबवलं. खरोखर आजारी असलेली व्यक्ती याबद्दल लिहूच शकत नाही. नक्कीच काहीतरी गडबड होती. त्या दिवशी दुपारी हवेलीतील 2 मोलकरणी अंगणात बोलत होत्या. पहिली बायको पण ठीक होती, पण बिचारी बायको ईशान भैयाच्या आईवर खुश नव्हती. दुसरी म्हणू लागली की ईशान भैयाला त्याच्या बायकोची काहीच अडचण नाही. खरी समस्या त्याच्या आईची आहे. माझी नजर लगेच दाराकडे गेली, पण तेवढ्यात त्या दोघी माझ्याकडे बघून निघून गेल्या. मी लक्षात घेतलं होतं की जेव्हा जेव्हा ईशान घरात असायचा तेव्हा तो थोडा अस्वस्थ व्हायचा. त्याच्या डोळ्यात भीती दिसत होती. तो वारंवार खोल्यांचे दरवाजे तपासायचा आणि स्वतःला वेगळं ठेवायचा.
दुसऱ्या रात्री मी त्याला थेट विचारलं, खरोखरच सर्वजण तुझ्याबद्दल म्हणतात तसं तू आहेस का? तो गप्प बसला. मग काही क्षणांनी तो बोलू लागला, तुला कधी कोणी इतकं एकटं सोडलं आहे का की तू स्वतःलाच समजू लागलीस? मी म्हणाले, तुला काय म्हणायचं आहे? तो म्हणाला, माझे वडील बहुतेक वेळा बाहेरच राहायचे आणि माझ्या सावत्र आईने मला तिचा मुलगा म्हणून कधीच स्वीकारलं नाही. माझी खरी आई वारली तेव्हा मी लहान होतो. त्यानंतर ती प्रत्येक गोष्टींवर आणि प्रत्येक भावनेवर मला फक्त टोमणे मारत असे. एक वेळ अशी आली की मी बोलणंच बंद केलं. मग जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा ते सर्वजण मला वेडा म्हणू लागले. मी म्हणाले, आणि तू त्यांना काहीच बोलला नाहीस? तो म्हणाला, मी काय बोलणार होतो? तो हसला आणि म्हणाला, वडिलांनी माझं काही ऐकलंच नाही. मी फक्त संशय घेतला. मग एके दिवशी माझी पत्नी. तो एवढं बोलून थांबला. मी म्हणाले, काय झालं? तो म्हणाला, माझी पत्नी हृदयरोगी होती. एके रात्री तिला हृदयविकाराचा झटका आला. मी घाबरलो, ओरडलो आणि खूप रडलो. पण तिचा मृत्यू झाला होता. मी विनाकारण गुन्हेगार झालो. मला कोणीही काहीही विचारलं नाही. त्यांनी फक्त माझ्यावर विश्वास ठेवला नाही, कारण मी लहानपणापासून शांत राहत होतो. म्हणूनच सर्वांना वाटले की मी खरोखर वेडा आहे. आता माझ्यासमोर सर्व चित्र स्पष्ट झालं होतं. हा माणूस आजारी नव्हता तर जखमी होता. त्याच्या ओळखीभोवतीचे प्रश्न कोणत्याही मानसिक समस्येमुळे नव्हते, तर कौटुंबिक कलह आणि निष्काळजीपणाचे परिणाम होते. मला ताईंचे शब्द आठवले, तिचा राग, तिचे वर्तन आणि तिने माझे लग्न जबरदस्तीने कसे केले, हे सर्व तिच्या युक्तीने किंवा एखाद्या मोठ्या कटाचा भाग होता. आता माझ्यासाठी हा फक्त जीवनाचाच प्रश्न नव्हता, ती सत्य शोधण्याची लढाई बनली होती. आणि मला ही लढाई ईशानसाठी, स्वतःसाठी आणि शांततेमुळे गुन्हेगार बनलेल्या माझ्या पतीसाठी जिंकायची होती. ईशानच्या बोलण्यानंतर माझ्या मनात अनेक दरवाजे उघडू लागले, पण प्रत्येक दारामागे एक नवीन अंधार उभा राहिला. सावत्र आईचा पुन्हा पुन्हा उल्लेख होत होता आणि प्रत्येक वेळी ईशानच्या डोळ्यावर एक सावली पडली. तो त्याबद्दल जास्त काही बोललाच नाही, पण त्याच्या वागण्यावरून काहीतरी लपलेलं आहे हे स्पष्ट होतं. मी ठरवलं होतं की मला स्वतःला काय आहे ते शोधून काढावं लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ईशान फार्म हाऊसवर गेला. तेव्हा त्याची सावत्र आई हवेलीत नव्हती. मी मोलकरणीकडे गेले, जी वर्षानुवर्षे इथेच काम करत होती. मी म्हणाले, लक्ष्मी, ईशान साहेबांची खरी आई कशी होती? तिने माझ्याकडे संकोचून पाहिलं, मग हळूहळू म्हणाली, ईशान साहेबांची खरी आई खूप गोड होती आणि तिचे वागणे मृदू होते. जेव्हा ती वारली तेव्हा ईशान साहेब 7 वर्षांचे होते. त्यानंतर सर्व काही बदललं. मी म्हणाले, काय बदललं? सरपंचाचे पुन्हा लग्न झाले. ईशान साहेबांना वेगळ्या खोलीत हलवण्यात आले. ना कपडे, ना अन्न, ना प्रेम. सर्व काही नाहीसं झालं. घरात सगळं काही नवीन पत्नीच्या सोयीसाठीच होऊ लागलं. सरपंचजी काहीच बोलले नाहीत. तो त्याच्या व्यवसायात आणि गावाचे निर्णय घेण्यातच व्यस्त होता आणि ईशान शांत बसून राहायचा. तो अभ्यासात खूप हुशार होता, पण जेव्हा जेव्हा तो काही चांगलं करत असे तेव्हा त्याची आई त्याला शिक्षा करायची. म्हणायची, तो हट्टी आहे, वाईट वागणार आहे आणि तो वेडा मुलगा झाला आहे. मोलकरणीचं बोलणं ऐकून माझ्या मनात खूप दुःख झालं. मी पुढचा प्रश्न विचारला, ईशानची पहिली पत्नी जी मरण पावली आहे ती खरोखर हृदयरोगी होती का? लक्ष्मीने आजूबाजूला पाहिलं आणि हळुवारपणे म्हणाली, मॅडम, काही लोक म्हणतात की तिच्या औषधात छेडछाड करण्यात आली होती. ते औषध ईशान साहेबांच्या आई सरपंचबाईंनी तिच्यासाठी आणले होते. कोणीही तिच्यावर संशय घेतला नाही आणि तिच्यावर कोणाला शंका आली असती तर तिने सर्वांवर नियंत्रण ठेवलं असतं. नौकरांवर ती सतत ओरडते आणि ईशान साहेबांना तिचा शत्रू मानते. मी विचारलं, का? तिने मला असे काही सांगितले. ते ऐकून मला धक्का बसला. ती म्हणाली, कारण तिला हवं होतं की सरपंचजीची सर्व मालमत्ता तिच्या स्वतःच्या मुलाच्या नावावर असावी, जो नंतर जन्माला आला होता. आता माझ्या डोळ्यासमोर सर्व काही स्पष्ट झालं होतं. सावत्र आईचा खरा हेतू मालमत्ता ताब्यात घेणे आणि खरा वारस असलेल्या ईशानला वेडा सिद्ध करणे, त्याला कोपऱ्यात फेकून देणे हा खरा उद्देश होता. हा एक संपूर्ण प्लॅन होता. त्याच दिवशी दुपारी ईशान घरी आला आणि खूप शांत होता. मी पाहिलं होतं की तो त्याच्या खोलीचा दरवाजा वारंवार तपासत होता. तो त्यांच्या ठिकाणावरून पुस्तकं काढून ती परत तिथेच ठेवत होता. जणू काहीतरी हरवलं आहे. मी म्हणाले, तुम्ही काहीतरी शोधत आहात का? तो म्हणाला, हो, मला काल रात्रीपासून माझी एक डायरी सापडत नाही. ती इथे टेबलावरच ठेवलेली होती, पण ती आता इथे दिसत नाही. मी म्हणाले, तुमची आई खोलीत आली होती. सकाळी त्या म्हणत होत्या त्या साफसफाई करायला आल्या होत्या, पण निकिता
घरातील साफसफाई मोलकरीण करते. निकिताला माहीत होतं ती डायरी तिच्याजवळच होती. ती ईशानच्या मानसिक स्थितीचं निरीक्षण करत होती. त्याच्या आईविरुद्ध आणखी एक शस्त्र ती बनणार होती. आता कदाचित संध्याकाळी जेव्हा सर्वजण बसले होते तेव्हा मी पाहिले की सरपंचबाई हॉलमध्ये बसली होती आणि काही फाईलवर सही करत होती. त्यांच्याजवळ त्यांचा मुलगा बसला होता. ती त्याला काहीतरी समजावून सांगत होती. ती म्हणत होती की हे नवीन प्रॉपर्टी पेपर्स आहेत. ईशान आता फार्म हाऊसमध्येच व्यस्त आहे. आपण सर्व काही तुझ्या नावावर करूया. ती खूप आरामात तिच्या मुलासोबत बोलत होती. तेव्हाच सरपंचजी तिथं आले. त्यांनी तिला विचारलं, यासाठी तुम्ही ईशानची संमती घेतली आहे का? तेव्हा ती म्हणाली, तो या गोष्टींमध्ये कधीच सामील होत नाही. तो नेहमी गप्प राहतो. त्याला काहीच फरक पडत नाही. मी सर्व काही शांतपणे ऐकलं होतं. पण माझ्या मनात एक वादळ उठत होतं. पुढचं पाऊल काय असेल? आता ईशानच्या व्यक्तिरेखेवर आणखी एक हल्ला होणार होता. रात्री आम्ही दोघंही खोलीत असताना मी हळुवारपणे म्हणाले, मला तुमची डायरी 1 दिवसासाठी द्याल का? तेव्हा तो म्हणाला, का? मी म्हणाले, कारण मला काही पानं लिहायची आहेत. मला वाटतं आता तुमची शांतता संपण्याची वेळ आली आहे. तेव्हा ईशानने प्रथम संकोच केला आणि नंतर मान हलवली. मग तो म्हणाला, पण मला वाटतं आता सर्व काही हरवलं आहे. मी म्हणाले, आता आपल्याला ते परत मिळवावं लागेल, कारण तू त्यात जे काही लिहिलं आहेस ते पूर्ण सत्य नाही. ते तुझ्याविरुद्ध सुरू असलेल्या एका मोठ्या कटाचा आरसा आहे. तो म्हणाला, निकिता तुला काय म्हणायचं आहे? मी म्हणाले, ईशान तुला कोणत्याही आजाराने वेडं केलं नव्हतं. तर तो एक आरोप होता, एक योजना होती. तो काही वेळ गप्प राहिला. मग म्हणाला, मला शंका होती, पण मी स्वतःला कधी सत्याच्या मागे जाण्यास सक्षम समजलं नाही. मी म्हणाले, पण आता वेळ आली आहे. आपण दोघंही जाऊ आणि आत्ता तुम्हाला गप्प बसण्याची काही गरज नाही. कारण ईशानच्या दुःखामागे एक रहस्य होतं. जे रहस्य आता माझ्यासमोर उलगडणार होतं. गेल्या काही दिवसांचे संभाषण, मोलकरणीच्या चर्चा, सावत्राईचे शब्द आणि ईशानची ती मूक डायरी, हे सगळं माझ्या मनात एक निर्णय बनलं होतं. आता सत्य सांगण्याची वेळ आली होती. मी सरपंचजींना भेटले. ते हवेलीच्या जुन्या भागात बसून प्रॉपर्टीचे कागदपत्र तयार करत होते. मी म्हणाले, बाबा मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. तेव्हा त्यांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि म्हणाले, हो सुनबाई बोला. मी म्हणाले, ईशानला जे उपचार मिळत आहेत ते प्रत्यक्षात त्याला जास्त नुकसान करत आहेत. मी त्याचे प्रिस्क्रिप्शन शहरातील एका जुन्या न्यूरोलॉजिस्टला दाखवले आहेत. डॉक्टरांनी सांगितले आहे की ते औषध त्याच्यासाठी चांगले नाही. ते औषध त्याचा मेंदू खराब करत आहेत आणि तो बरा होत नाही. सरपंचजींना काही क्षण माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं. नंतर एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, त्याची आईच हे औषधं आणते. मी त्या औषधांची कधीही तपासणी केली नाही. मी म्हणाले, तुम्ही तपासणी करायला हवी होती, कारण ईशानला वेडं सिद्ध करणं ही त्यांच्या सावत्र आईच्या कटाचा एक भाग आहे. तिला वाटते की ईशानची सर्व मालमत्ता तिच्या स्वतःच्या मुलाच्या नावावर असावी. माझं बोलणं ऐकून सरपंचजी गप्प झाले. मी डायरीचा अहवाल त्यांच्यासमोर ठेवला आणि म्हणाले, तुम्हाला तुमच्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे आहे की त्याचे वास्तव बाहेर आणायचे आहे? त्याच संध्याकाळी शहरातून आलेल्या ईशानसाठी एक नवीन थेरपिस्टला बोलवण्यात आले. भेट साधी होती, पण त्याने संभाषणातून अंदाज लावला होता की ईशान फक्त नैराश्याचा बळी झाला आहे. त्याला सतत औषधं नको आहेत, तर सहानुभूती आणि काळजीची गरज आहे. जर त्याला दररोज साधी व्यवस्थापन थेरपी जरी दिली तर 5 ते 6 महिन्यात त्याचे मन सामान्य होईल. डॉक्टरांनी हे सांगितलं आणि मग सरपंचांनी त्या रात्री पहिल्यांदा माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, सुनबाई तू माझे डोळे उघडलेस. दुसऱ्या दिवशी जेव्हा ईशान थेरपीनंतर खोलीत परतला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य होते. तो म्हणाला की खूप दिवसांनी कोणीतरी माझं ऐकून न घेता माझ्या प्रकृतीबद्दल मला विचारलं. मी म्हणाले, आता तुमची दिनचर्या अशीच असावी. तो म्हणाला की तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा या घरात आलात तेव्हा मला वाटले होते की तुम्हीही इतरांसारखेच असाल. पण आता माझा विचार बदलला आहे. आता असं दिसतंय की कदाचित तुम्हीही तेच आहात ज्याला मी वर्षानुवर्ष जाणून घेऊ इच्छित होतो. त्या दिवसात मी थेरपिस्टच्या सल्ल्यानुसार ईशानच्या दैनंदिन दिनचर्येत बदल करायला सुरुवात केली होती. कपाटात वस्तू व्यवस्थित ठेवणे, पुस्तकं विशिष्ट पद्धतीने व्यवस्थित ठेवणे, दररोज वेळेवर नाश्ता करणे. हळूहळू तो सर्व काही बदलू लागला. त्याच्या आवाजात एक प्रकारचा विराम आला होता. त्याची नजर सरळ होऊ लागली. तो मला छोटे छोटे प्रश्न विचारत असे. तो विचारायचा की तू कोणते पुस्तक वाचतेस किंवा आज पाऊस पडेल की नाही. या छोट्या छोट्या प्रश्नांमध्ये त्याच्या आत दडलेला आत्मविश्वास वाढत होता. एके दिवशी तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला,
जर तू परवानगी दिलीस तर मी तुला माझी डायरी पुन्हा लिहू देईल. मी हो म्हणाले, पण यावेळी फक्त तुझा विजय शेवटच्या पानावर लिहिला पाहिजे. या बदलाबरोबर हवेलीचे वातावरणही बदलू लागले. सरपंचजी आता ईशानसोबत वेळ घालवू लागले. एके दिवशी त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलासाठी वेगळी जमीन विकत घेतली आणि त्याला म्हणाले की हा तुझा वाटा नाही, तुझ्या कष्टाने मिळवलेला हा तुझा हक्क आहे. ईशानचे हक्क त्याच्या वडिलांचा विश्वास आहे. हे ऐकून ईशानच्या सावत्र आईचा चेहरा फिका पडला. दुसऱ्या दिवशी ती मला समोरासमोर भेटली आणि विषारी शब्दात म्हणाली, तू माझी सर्व वर्षांची मेहनत वाया घालवलीस. मी म्हणाले, नाही, मी फक्त बंद दरवाजे उघडले आहे. पूर्वी फक्त त्याला घाबरणाऱ्या मोलकरणीलाही आदेश द्यायचा. एके दिवशी आम्ही दोघं बागेत बसलो होतो, तेव्हा ईशान स्वतः बोलू लागला आणि म्हणाला की तुम्हाला माझ्या पहिल्या पत्नीबद्दल सर्व काही माहीत असले पाहिजे. मी मान हलवली आणि म्हणाले की मला जाणून घेण्याची भीती वाटत नाही, पण अर्धसत्य सहन करणं कठीण आहे. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि मला सांगितलं की तिचं नाव रितिका होतं. तिच्यासोबत माझा प्रेमविवाह नव्हता, तर अरेंज मॅरेज होतं. तिला हृदयविकार होता. तिला अनेकदा चक्कर येत होती आणि तिचा स्वभावही खूप भावनिक होता. लग्नानंतर ती इथे आली तेव्हा तिला येथील वातावरणाचा तिरस्कार वाटू लागला. माझी सावत्र आई तिला नेहमी त्रास देऊ लागली. कधी जेवणात मीठ कमी, कधी खोली साफ करण्याच्या बहाण्याने. वेळ मिळेल तेव्हा ती तिचा अपमान करू लागली. मी म्हणाले, पण तू काहीच बोलला नाहीस. तो म्हणाला की मी तेव्हाही गप्प राहिलो. मी फक्त ऐकत राहिलो आणि गप्प राहिलो. रितिका वारंवार म्हणत राहिली की तिला इथून परत जायचं आहे. मी विचार करत राहिलो की कदाचित काळानुसार सर्व काही ठीक होईल. आणि मग एके रात्री तिला हृदयविकाराचा झटका आला. मी ओरडलो आणि मदतीसाठी हाक मारली, पण तोपर्यंत ती मरण पावली होती आणि सकाळपर्यंत संपूर्ण गावात बातमी पसरली होती की मीच माझ्या पत्नीला मारलं आहे. माझ्या सावत्र आईने सर्वप्रथम मला सांगितले की तो रागावला होता आणि त्याने रागाच्या भरात तिला मारले असावे. तिच्या एवढ्या बोलण्यावर कोणीही कोणताही प्रश्न तिला विचारला नाही. रितिकाचे शवविच्छेदन झाले आणि शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण हृदयविकार असे लिहिले गेले होते, परंतु कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही. माझ्याकडे बदनामीचे वर्तुळ ओढले गेले. नंतर माझ्या उपचाराच्या बहाण्याने त्यांनी मला एक बंद खोलीत ठेवले आणि मला औषधं देत राहिल्या. मी जिवंत आहे की गुन्ह्याची शिक्षा भोगत आहे हेच मला समजत नव्हतं. मी त्यांचे बोलणे शांतपणे ऐकत होते. त्याच्या सावत्र आईच्या चेहऱ्यामागे लपलेले पात्र आता स्पष्टपणे उघड झाले होते. तिने जगासमोर ईशानला वेडे असल्याचे सिद्धच केले नव्हते, तर तिच्या मुलासाठी वारस हक्काचा मार्गही निवडला होता. मी विचारलं, तुमच्या वडिलांना हे माहीत होतं का? तो म्हणाला, मला माहीत नाही. ते नेहमीच माझ्या सावत्र आईवर विश्वास ठेवत असे. कदाचित त्यांनाही वाटलं की मी कुमकुवत मनाचा आहे. पण आता सर्व काही बदललं आहे. तू जे केलंस त्यामुळे मला आयुष्यात पहिल्यांदाच मी जिवंत आहे असं वाटत आहे. मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, अजूनही वेळ आहे. सर्व काही परत घ्या. जो तुमचा अधिकार होता, जो तुमच्या आत दाबला गेलेला आवाज होता, तो आवाज. दुसऱ्या दिवशी सकाळी सरपंचाने कुटुंबाच्या वकिलाला बोलवले. मालमत्तेची कागदपत्र नवीन पद्धतीने तयार केली गेली. ईशानला त्याचे हक्क मिळू लागले होते. सावत्र आईने जोरदार विरोध केला होता, पण यावेळी सरपंचाने तिचे अजिबात ऐकले नाही आणि सांगितले की ईशान माझा मुलगा आहे आणि त्याला त्याच्याकडून घेतलेले सर्व काही परत मिळायलाच हवे. 2 दिवसांनी ईशान हातात एक जुनी फाईल घेऊन माझ्याकडे आला आणि म्हणाला की हे माझे शाळेचे प्रमाणपत्र आहे आणि यात माझे कॉलेजचे गुणपत्रक आहेत. ही एक जुनी फाईल आहे ज्यामध्ये मी एकदा माझे शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा नोंदवली होती. मी म्हणाले, मग आता तुमचा काय प्लॅन आहे? तो म्हणाला, मला माझे शिक्षण पुन्हा सुरू करायचे आहे. मला माझी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. केवळ सरपंचाचा मुलगा म्हणून नव्हे, तर एक कर्तबगार माणूस म्हणून जगासमोर मला यायचं आहे. मी हसून म्हणाले, या प्रवासात आपण एकत्र आहोत. त्या रात्री आम्ही ठरवलं होतं की आता आम्ही गावी परत जाण्याची वेळ आली आहे. मला ताईकडून माझे हिशोब चुकते करायचे होते. त्या व्यक्तीने मला विकले होते, मला फसवले होते. माझा आदर आणि प्रेम दोन्हीही पायदळीत उडवले होते. मी म्हणाले, ईशान तू माझ्यासोबत येशील का? तो म्हणाला की तू जिथे जाशील तिथे मी तुझ्यासोबत आहे. आता मी तुला कधीही एकटं सोडू शकत नाही. आम्ही प्रवासाची तयारी सुरू केली होती. ईशानने सरपंचाची परवानगी घेतली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही हवेलीच्या गाडीने गावाकडे निघालो. तो रस्ता माझ्या डोळ्यांसमोर ती जुनी खोली फिरत राहिली. ते जुने कपडे, ते भांडे, ते विषारी शब्द. गाडी गावात पोहोचली तेव्हा मला तोच दरवाजा दिसला जिथून मला जबरदस्तीने ईशानसोबत पाठवण्यात आले होते. ताई अंगणात बसल्या होत्या. सुरुवातीला त्यांनी मला ओळखलंच नाही.
नंतर तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि काळजीचे भाव होते. मी म्हणाले, नमस्कार ताई. तेव्हा तिने पटकन विचारले, तुम्ही इथे काय करत आहात? मी म्हणाले, आम्ही हिशोब चुकता करायला इथे आलो आहोत. हा ईशान माझा नवरा आहे, सरपंचाचा मुलगा. तो वेडा माणूस जो आज संपूर्ण मालमत्तेचा एकमेव वारस आहे. हे ऐकून ताईच्या नजरा खाली आल्या. अमृता दाराच्या मागे उभी होती. तिचे लग्न आता एका ड्रग्ज व्यसनी मुलासोबत झाले होते. त्यांचे तेच टोमणे आणि हास्य आता शांततेत बदलले होते. मी म्हणाले, आता मी जात आहे. मी ताईला तिच्या वास्तवाचा आरसा दाखवण्यासाठी इथे आले होते. गावात पाऊल ठेवताच मला पुन्हा त्याच नजरेचे वजन जाणवले. पण यावेळी त्या नजरा पूर्वीसारख्या नव्हत्या. सर्वत्र चर्चा सुरू होती, पण आता शैली बदलली होती. जे लोक आधी माझ्याकडे दयेने पाहत होते ते आता माझ्याकडे आणि ईशानकडे आश्चर्याने पाहत होते. हा तोच मुलगा आहे, सरपंचाचा वेडा मुलगा. हो, तोच वेडा मुलगा दिसतोय, पण तो वेडा दिसत नाहीये. त्याच्या बायकोकडे बघा, आता तिची स्टाईलच बदलली आहे. आम्ही गावातील रस्त्यांवरून चालत असताना चर्चा वाढतच गेल्या. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा ताईच्या घरी पोहोचलो. मी दार ठोठावलं. काही क्षणांनी अमृताने दार उघडलं. तिचा चेहरा फिकट पडला होता. तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं आणि कपाळावर काळजीच्या रेषा दिसत होत्या. मी म्हणाले, अमृता, आम्ही आत येऊ शकतो का? ती थोडा वेळ संकोचली, मग शांतपणे मागे सरकली. मी आणि ईशान आत आलो. ताई खाटेवर बसल्या होत्या. ईशानला पाहून जणू त्यांचा श्वास थांबला होता. त्यांनी पटकन स्वतःला सावरलं आणि उभ्या राहून म्हणाल्या, हे काय नाटकं आहेत? तुम्ही दोघं परत इथे का आले आहात? तुम्ही कालच इथे आले होतात, आता पुन्हा कशाला आले आहात? मी म्हणाले, ताई, नाटक त्या दिवशी घडलं जेव्हा तुम्ही मला क्षणभरासाठी निरोप दिला होता. ईशानने हळूच डोकं वर केलं आणि तो म्हणाला, नमस्कार ताई. ताईचा चेहरा लाल झाला होता आणि ती म्हणाली, हो हो, तुम्ही कालही आमचा अपमान केला होता. निकिता, आम्हाला तुझे कल्याण हवे होते, त्यामुळे आम्ही तुझे लग्न सरपंचाच्या मुलासोबत करून दिले. तुम्हाला आदराने निरोप दिला. मी म्हणाले, आदराने नाही, तुम्ही मला सौदा म्हणून पाठवलं होतं. पण ज्याला तुम्ही वेडा समजत होतात तोच सरपंचाचा मुलगा, संपूर्ण मालमत्तेचा एकमेव मालक आहे आणि तो माझा नवरा देखील आहे. माझा आत्मविश्वास पाहून अमृताने तोंड फिरवलं होतं. जणू तिला सत्य सहन होत नव्हतं. मी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, अमृता, तुझे वैवाहिक जीवन कसे चालू आहे? अमृताच्या नजरा जमिनीवर खिळल्या होत्या. ती म्हणाली, हे लग्न नाही, नरक आहे. तो एक दारुडा मुलगा होता, जो रात्री दार तोडून घरात येतो आणि दिवसा माझ्याकडे पैसे आहेत का हे शोधतो. ताईच्या प्रत्येक शब्दाने पराभवाचे रूप धारण केले होते. त्या म्हणाल्या, ठीक आहे, तुम्ही काय घेण्यासाठी इथे आले आहात? मी म्हणाले, आता मला तुमच्याकडून काहीही नको आहे. मी तुम्हाला फक्त हे सांगण्यासाठी आले आहे की ज्यांना कुमकुवत मानले जाते ते कष्ट करून जगतात आणि ज्यांना इतरांवर अत्याचार केले आहेत ते डोकं खाली करूनही जगतात. ईशान माझ्याकडे असे पाहत होता जणू काही विचार करत आहे. ईशान म्हणाला, आपण आता जाऊया का? मी मान हलवली. जाण्यापूर्वी मी दाराजवळ क्षणभर थांबले. ज्या दारात मी उभी राहून नवीन कपडे मागितले होते आणि फाटलेले कपडे माझ्याकडे फेकले गेले होते. मी दार उघडताच मला बाहेर गावातील काही जुने चेहरे दिसले. सविता मावशी, जी एकदा मला म्हणाली होती, जर अनाथांना डोके लपवण्यासाठी जागा मिळाली तर त्यांनी आभार मानले पाहिजेत. आज ती माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, मुली, आम्ही जे ऐकलं ते आम्हाला वाटलं. तुझ्या नशिबाचा तारा आता चमकले आहेत. ईशान खूप सुशिक्षित आणि हुशार मुलगा निघाला. मी उत्तर दिलं, तो वेडा नव्हता, पण मला तो वेडा वाटला. तो दिवस गावात एक नवीन कथेच्या सुरुवातीसारखाच होता. एके दिवशी संध्याकाळी आम्ही तिथल्या जुन्या चहाच्या टपरीवर बसलो होतो. तेव्हा ईशानने मला हळूच सांगितलं की ही तीच टपरी आहे जिथे तुझे काका मला घेऊन यायचे. हो, तो इथेच बसून लोकांना सांगायचा की हा आमचा वेडा जावई आहे. मी आज स्वतःवर हसतो. ईशान हसत म्हणाला. मी म्हणाले, आता तेच हास्य तुम्ही परत आणा. आता शांतता पुरे झाली. त्या काळात बरेच लोक आम्हाला भेटायला आले. शाळेपासून त्याला ओळखणारे जुने शिक्षक म्हणू लागले की मला माहीत आहे की हा मुलगा वेगळा आहे. पण माझे तोंड बंद होते. कुटुंबातील सदस्य म्हणाले की तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे. ईशानने उत्तर दिलं, जेव्हा कुटुंबातील सदस्य स्वतःच साथ देत नाहीत तेव्हा बाहेरचे लोक काय करू शकतात? आम्ही 2 दिवस गावात राहिलो. प्रत्येक दिवस जात असताना ईशानच्या चेहऱ्यावरची शांतता वाढत गेली आणि ताईची प्रकृती बिघडत गेली. त्यांच्याकडे कोणतेही निमित्त नव्हते किंवा उत्तरही नव्हते. मी कोणताही सूड घेतला नाही. माझा आवाज मोठा होता, पण शांतपणे मी स्पष्ट केलं की आदर मागून मिळवला जात नाही. गावातील लोक आता हात जोडून आमचा निरोप घेण्यासाठी आले.
त्याच रस्त्यावरून मी परत जात होते, ज्या रस्त्यावर एकेकाळी माझे अस्तित्व मला ओझे वाटत होते. आज माझे नाव आत्मविश्वासाचे उदाहरण बनले होते. गावातून परतल्यानंतर ईशानच्या शब्दांमधील कोमलता आता प्रेमात बदलली होती. तो खूप वेगळा दिसू लागला होता. फक्त माझ्यासाठीच नाही तर स्वतःसाठीही त्याने शहराच्या आतील भागात एक छोटेसे स्वच्छ घर भाड्याने घेतले होते. आणि तो मला म्हणाला होता की आता आपण अशा ठिकाणी स्वतंत्रपणे श्वास घ्यायचा, जिथे आपण कोणाच्याही सावलीशिवाय आपल्या इच्छेनुसार जगू शकतो. काही दिवसातच आम्ही त्या छोट्या घराला एक प्रेमळ जग बनवलं होतं. एक लहान लाकडी कॅबिन, खिडकीतून सूर्यप्रकाश आत येत होता आणि एक छोटासा कोपरा जिथे मी माझ्या अभ्यासाच्या पुस्तकांचा संग्रह ठेवत होतो. ईशानने औषधं घेणे पूर्णपणे आता बंद केले होते. आठवड्यातून 2 थेरपी चालू केल्या होत्या आणि आम्ही डॉक्टरांनाही भेटलो. तो माझ्याशी सहजतेने बोलत असे, पण त्याच्या बोलण्यात एक खात्री होती. त्याच्या बोलण्यात विश्वास पण दिसत होता. एके दिवशी ईशान मला म्हणाला, माझा अभ्यास पूर्ण करायचा आहे, सोबतच तुझं पण अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचं आहे. हे ऐकून मला आनंद झाला. मग मी अभ्यासासाठी माझा फॉर्म सादर केला. 1 वर्षाच्या आत ईशानने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि तो म्हणाला, मला माझ्या वडिलांचे फार्म हाऊस वापरायचे आहे, जे माझ्या वडिलांनी सोडले होते. मी माझ्या स्वतःच्या बचतीतून खरेदी केलेल्या जुन्या लॅपटॉपवर त्यांच्यासाठी व्यवसायाच्या योजना टाईप केल्या होत्या. आम्ही दोघंही एकत्र बसलो आणि भविष्याची स्वप्न पाहू लागलो. एके दिवशी सरपंच आम्हाला भेटायला आले होते. ईशानची सावत्र आईही त्यांच्यासोबत आली होती. मी दार उघडलं तेव्हा तिचे डोळे पाणावले होते. ती घराच्या आत आली आणि कोणताही अभिमान न बाळगता म्हणाली, बेटा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. ती ईशानकडे पाहत म्हणाली. ईशान गप्प राहिला आणि त्याने फक्त मान हलवली. ती पुढे म्हणाली, बेटा, मी तुझ्यासोबत जे काही केले ते माझा गुन्हा होता. मी फक्त माझ्या स्वतःचा फायदा पाहत होते. मी तुझी आई असल्याचा दावा केला, पण तुला आईसारखं प्रेम दिलं नाही. ईशानने उत्तर दिलं, माझ्या वडिलांनी मला सर्व काही दिलं, पण तू जे काही हिसकावलंस ते वर्षानुवर्ष परत येणार नाही. ती म्हणाली, मला माहीत आहे, पण देवाने निकिताला तुझ्या आयुष्यात पाठवून तुला क्षमा करण्याचा मार्ग मला दिला आहे. ईशानने माझ्याकडे पाहिलं आणि मी किंचित डोके हलवले आणि म्हणाले, क्षमा ही कुमकुवतपणा नाही. विशेषतः जेव्हा एखाद्याच्या डोळ्यात वाईट वागण्याचा पश्चाताप दिसतो, त्या दिवशी नशिबाने आम्हाला एक वळणावर नेले. ते निश्चितच भूतकाळाशी संबंधित होते, पण कोणताही संघर्ष नव्हता. मी माझे शिक्षण पूर्ण करण्याचे माझे वचन पूर्ण केले आणि शेवटी माझे शिक्षण पूर्णही झाले. जेव्हा मी हातात प्रमाणपत्र घेऊन ईशानसमोर उभे राहिले, तेव्हा तो शांतपणे माझ्याकडे पाहत राहिला आणि म्हणाला, आता तू पदवीधारक आहेस, आता तू एक व्यावसायिक महिला झाली आहेस. तेव्हा निकिता हसली. तिच्या डोळ्यात एक प्रकाश दिसत होता. तो तिच्या स्त्रीत्वाचा अभिमान होता. 1 वर्षानंतर ईशानचे फार्म हाऊस पूर्णपणे एका लहान सेंद्रिय प्रकल्पात रूपांतरित झाले होते. त्याचे फळे आणि भाज्या बाजारात पाठवल्या जात होत्या. गावातील बरेच लोक आता त्याच्यासोबत काम करत होते, ज्यात त्या नोकरांचाही समावेश होता, जे त्याच्यावर हसायचे. एके संध्याकाळी आम्ही फार्म हाऊसच्या बाहेर चहा पीत बसलो होतो. सूर्य मावळत होता. मी ईशानला विचारलं, आता तुला पूर्णपणे सामान्य वाटते का? तो म्हणाला, मी आता सामान्य नाही, पण आता मी अपूर्णसुद्धा नाही. मी म्हणाले, मी कोण आहे? तो म्हणाला, तूच मला या सर्व ट्रॅपमधून बाहेर काढलेस. मी चहाचा कप खाली ठेवला, ईशानकडे पाहिलं आणि म्हणाले, ईशान, आपण केलेला प्रवास फक्त आपलाच नाही, तर त्या सर्वांचा आहे, ज्यांना कुंकवत मानलं जातं. त्यांचा आवाज दाबला जातो आणि त्यांचे तोंड बंद करून त्यांना वेडं सिद्ध करतात. तेव्हा तो म्हणाला, मग आता तू तुझी कहाणी लिहावीस. मी मान हलवली. तो दिवस होता जेव्हा मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक पान सत्याशी जोडायला सुरुवात केली होती. मी एक छोटासा ब्लॉग सुरू केला, जिथे मी माझे जीवन अनुभव शेअर करते. गावातील मुली माझा सल्ला घेऊ लागल्या. काहींमध्ये लिहिण्याचे धाडस होते, तर काहींमध्ये शिक्षण सुरू ठेवण्याची हिंमत होती. तीच निकिता, जी एकेकाळी तिच्या फाटलेल्या कपड्यांसाठी त्रास सहन करायची, आता ती इतरांसाठी धैर्याचं कारण बनली होती. मला माहीत आहे की हे जग बदलणं कठीण आहे, पण स्वतःला बदलणं ही पहिली पायरी आहे. मी निकिता आहे, जिला सर्वजण कुमकुवत मानत होते, पण मी कुमकुवत नव्हते. फक्त काळाने मला बलवान बनवलं होतं. अत्याचार कितीही खोलवर असले तरी सत्य आणि धाडस स्वतःचा मार्ग बनवतात. जे स्वतःवर विश्वास ठेवतात ते काळासोबत आपलं नशीबही बदलू शकतात. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली? तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा
व्हिडिओ लाईक करा आणि या कथेबद्दल एक छोटीशी कमेंट्स नक्की करा. धन्यवाद.